बंद करा. गोरगरिबांच्या टाळवरील लोणी खाणाऱ्या शिक्षक अधिकाऱ्यांचा, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या शिक्षक अधिकाऱ्यांचा, पंचायत समिती खेडच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा, कारवाई करा. सभापती साहेब शिक्षण विभागाच्या RTAच्या प्रवेशावरती कारवाई करा, केलेल्या भ्रष्टाचारावरती कारवाई करा, कारवाई करा. आज या ठिकाणी खेड तालुका पंचायत समितीच्या आज RTAच्या प्रवेशाच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केलेल्या शिक्षण विभागाने आज या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी शंकरराव कावडे असतील, त्याचप्रमाणे निखिल शेठ थोरवे असतील, दिनेश शेठ हंडे असतील, मी स्वतः महेंद्र शेठ वेदनकर असतील, आमच्या अश्विनीताई तरस असतील, त्यानंतर हंडेताई असतील आणि मनीषा गिलेताई असतील आणि मांडेकरताई असतील. आम्ही सर्वांनी या शिक्षण विभागाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की आज गोरगरिबांचा मुलांचा ज्यावेळेस प्रवेश होत होता त्या प्रवेशामध्ये त्यांच्या लोकेशन ॲपवरती प्रत्येक शिक्षण विभागाचा त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल त्या ठिकाणी 2-2, 4-4 वेळा जाऊन घरी चौकशी केली आणि चौकशी दरम्यानमध्ये त्यांच्यावरती प्रेशर आणून त्या विद्यार्थ्यांचा जो प्रवेश होणार होता त्याच्यावरती खूप ठिकाणी भ्रष्टाचार करून त्या गोरगरिबांचा विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या पालकांच्या माध्यमातून आम्ही या शिक्षण विभागाचा जाहीर निषेध करीत आहे. मी या ठिकाणी सन्माननीय आमच्या सभागृहाचे सभापती सन्माननीय विद्याताई मोहितेताईंना विनंती करतो की शिक्षण विभागाने RTAच्या प्रवेशावरती केलेला भ्रष्टाचार त्वरित जर नाही थांबवला तर याचा खऱ्या अर्थानं खूप मोठा उद्रेक करून तालुक्यामध्ये खूप मोठं आंदोलन उभं करू एवढंच मी या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी शिक्षण विभागाने RTAच्या प्रवेशावरती केलेल्या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध, जाहीर निषेध. शिक्षण विभागाने RTA प्रक्रियेत केलेला घोटाळ्याचा जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना चालू केली होती, परंतु शिक्षण विभागाच्या भोगळ कारभारामुळं आपल्या खेड तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांचं खऱ्या अर्थानं नुकसान करण्याचं काम शिक्षण विभागाने केलेलं आहे. त्याचा आम्ही सर्वजण मिळून जाहीर निषेध करतो आणि या सर्व गोष्टींची विभागीय आयुक्तांकडे चौकशीसाठी मागणी करीत आहे. जी RTA प्रवेश प्रक्रिया सरकारने गोरगरिबांसाठी जी चालू केली त्यामध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार आढळून आलेला आहे. गोरगरिबांकडून मोठ्या प्रमाणात पैसे लुटून पैशाची मागणी करून मुलांना ॲडमिशन दिले गेले. ही प्रक्रिया जी गोरगरिबांसाठी असती खऱ्या अर्थाने ती त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली नाही, त्याचा लाभ मुलांना मिळाला नाही. यासाठी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. मत नसताना गव्हर्नमेंटनी त्यांना कोणत्याही सूचना न देता माणूस त्या ठिकाणी राहतो का हे पाहण्यासाठी 3-3 वेळा घरी त्यांचा अधिकारी गेला आहे. पहिल्या वेळेला गेल्यानंतर थोडा दबाव टाकला, दुसऱ्या वेळेला गेल्यानंतर दबाव टाकला आणि तिसऱ्या वेळेला चिरीमिरी घेऊन त्या मुलांच्या ॲडमिशनसाठी त्यांनी प्रयत्न केले. हा सारासार अत्याचार आहे. गव्हर्नमेंटने असा GR काढलेला आहे का की बा एखाद्या पालकाच्या घरी 3 वेळा जायचं आणि त्याची ते इन्क्वायरी करायची तो तिथं राहतो का? आता तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी सगळे पुरावे दिलेत आम्ही तिथं राहतोय तर तुम्ही 3 वेळा त्यांच्या घरी जायचं तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुम्ही त्यांच्या घरी का गेले याचा पण विचार करायला हवा. आणि याच्या विचारासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. गोरगरिबाच्या जनतेवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी आता गव्हर्नमेंटने 25% राखीव सीट ठेवल्यात. त्या राखीव सीटसाठी स्वतःची आपल्या नातेवाईकांची किंवा आर्थिक व्यवहार ज्यादा देईन त्याची या मुलांना ॲडमिशन देण्यासाठी हे तुम्ही सगळं चालवले का याची चौकशी व्हावी अशी मी सर्वांना मीडियामार्फत विनंती करतो.